नमस्कार. ओळख शेअर बाजाराची या माझ्या व्हिडिओ सिरीज मधला हा चौथा व्हिडिओ. आज आपण शेअर बाजार हा मध्यमवर्गीयांना कधी समजला, मध्यमवर्गीयांना त्याचे आकर्षण कधी झाले आणि यात व्यवहार करायची पद्धती काय काय आहेत याबद्दल विचार करू. 1977-78 साली धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज जेव्हा स्थापन केली त्यावेळेस त्यांच्या कंपनीच्या भागभांडवलासाठी ते शेअर मार्केटमध्ये आले आणि त्यांनी त्यांचे शेअर मार्केटचे फॉर्म्स अक्षरशः सायकलवर असताना सायकलच्या कॅरियरवर लावून विकले आणि त्यांनी जे त्या पद्धतीने जे अत्यंत हार्डवर्क करून जे काय मेंबर्स शेअर मार्केट त्यांच्या कंपनीला मेंबर्स मिळवले त्या मेंबर्सची त्याच्यानंतर कधीही निराशा झाली नाही. त्यांना रेग्युलर अप्रिशिएशन मिळाले आणि त्यांना रेग्युलर डिव्हिडंड मिळत गेला जसं जसं रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रो होत गेलं. हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट होता जेथे कॉमनर किंवा मिडल क्लास हे शेअर मार्केटकडे आकर्षित झालं. यानंतर दुसरा टप्पा आला होता तो 1991 च्या पी.व्ही. नरसिंहराव गव्हर्नमेंटने जेव्हा आर्थिक उदारीकरण केलं आणि परदेशी गुंतवणुकीला द्वारे भारतासाठी खुली केली त्यावेळेस देखील आयटी बूम सुरू व्हायचा तो काळ होता. यावेळेस टीसीएस, इन्फोसिस यांचे आयपीओ आले आणि त्या आयपीओ मध्ये देखील भरभरून मध्यमवर्गीयांनी प्रतिसाद दिला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अनुभवानंतर 1980 ते 1990 च्या दरम्यान शेअर मार्केटची बऱ्यापैकी ओळख मध्यमवर्गीयाला व्हायला लागली, त्याचे फायदे तोटे कळायला लागले आणि याच दरम्यान युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या गव्हर्नमेंटच्या म्युच्युअल फंड संबंधीच्या एजन्सीचा उदय झाला आणि ते बऱ्यापैकी स्थिरावले. अशा पद्धतीने 1978 ते 1992-93 शेअर मार्केटमध्ये मध्यमवर्गीय क्लास त्याच्यात सामील होत गेला. आता त्या काळी सगळं पेपर ट्रान्झॅक्शन्स होते. एकेका ट्रान्झॅक्शन्सला 15 दिवस लागायचे. शेअर देखील पेपर फॉर्म मध्ये शेअर सर्टिफिकेट फॉर्म मध्ये असायचे आणि प्रत्यक्ष डिलिव्हरी व्हायची ज्याला आपण फिजिकल डिलिव्हरी म्हणायचो. या सर्व गोष्टींना खूप वेळ लागायचा. एकेका ट्रान्झॅक्शन सेटल व्हायला 15-15 दिवस लागायचे व त्याला पर्याय नसायचा. आता मात्र सर्वत्र डीमॅट अकाउंट आहे. डीमॅट म्हणजे डिमटेरियलाइज्ड म्हणजे आता कुठेही तुम्हाला फिजिकल पेपर ट्रान्झॅक्शन दिसणार नाही. सर्वत्र तुम्हाला डिजिटल ट्रान्झॅक्शन दिसेल आणि सर्व गोष्टी तुमच्या डीमॅट अकाउंट मध्येच जमा राहतील. तर या डीमॅट अकाउंटचे देखील अनेक प्रोव्हायडर्स आहेत. काही उल्लेख करायचा झाला तर एचडीएफसी बँक, त्याच्यानंतर एसबीआय बँक, त्याच्यानंतर आयसीआयसीआय बँक, नंतर मोतीलाल ओसवाल किंवा झिरोदा असे अनेक 5 पैसा असे अनेक प्लॅटफॉर्म्स आता डीमॅटच्या ज्या सर्व्हिसेस म्हणजे ब्रोकरेज हाऊस म्हणता येईल त्यांना, ते डीमॅटचे अकाउंट उघडून देतात. एकदा डीमॅटचे अकाउंट उघडल्यानंतर एकाच वेळेस 3 अकाउंट उघडले जातात. आपलं सेव्हिंग्ज अकाउंट त्याला लिंक केलं जातं, त्याच्यानंतर एक ट्रेडिंग अकाउंट उघडलं जातं आणि एक जिथं आपले शेअर्स आपल्याला डिजिटल रूपात दिसतात त्याला डीमॅट अकाउंट म्हणतात. तर या पद्धतीने आता सगळे व्यवहार चालतात. पूर्वीचे जे सेटलमेंट 15 दिवसांनी एकदा व्हायची ती आता घटत नंतर 7 दिवसावर कमी झाली. त्याच्यानंतर ती 3 दिवसावर आली ज्याला आपण T+2 डेज म्हणतो, ट्रेडिंग डे प्लस 2 डेज. आणि आता ती अक्षरशः सेम डेला सेटलमेंट व्हायला लागले आणि आपल्या खात्यात शेअर्स यायला लागले. आणि आता शेअर्स आपल्या खात्यात आल्यानंतर ते शेअर्स आपण डेली त्याचं ट्रॅकिंग केलं तर त्याचा चढ उतार पाहू शकतो. त्या शेअर्सला आपण होल्ड करू शकतो. त्या शेअर्सला आपण प्लेज करू शकतो म्हणजे ते शेअर गहाण ठेवून आपण त्या अगेन्स्ट लोन्स पण घेऊ शकतो. ते शेअर्स आपण दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करू शकतो. असे अनेक व्यवहार अत्यंत सुलभ झालेले आहेत. या डीमॅट अकाउंट नंतर आता पुढची गोष्ट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट देखील आपल्याला करणं खूप सोपं झालेलं आहे. आता अल्गोरिथम बेस्ड ट्रेडिंग किंवा एआय बेस्ड ट्रेडिंग देखील आलेले आहेत, पण हे फार पुढची गोष्टी आहेत. डीमॅट अकाउंट बरोबर आता कमोडिटी मार्केट पण आलेलं आहे. त्याच्यानंतर फ्युचर्स अँड ऑप्शन्स चे मार्केट पण आलेलं आहे. कमोडिटी मार्केट म्हणजे अक्षरशः जिरा, मोहरी, त्याच्यानंतर मेटल मार्केटमध्ये तांब, आयर्न, कॉपर या सगळ्या गोष्टींच्या देखील डे टू डे भावाचे व्यवहार व्हायला लागलेले आहेत. त्याचे देखील ट्रेडिंग करता यायला लागलेली आहे. आणि एनर्जी एक्सचेंज पण आता आलेला आहे ज्याला आपण इंडियन एनर्जी एक्सचेंज म्हणतो. 20 कंपन्या त्याचं पुढच्या काही दिवसाचं प्लॅनिंग करून काही शॉर्ट टर्म 8 दिवस, 15 दिवस किंवा महिन्यापर्यंत आपले जशी विजेची मागणी आहे तशी विजेची मागणी देखील आता बुक करू शकतात आणि त्यानुसार ठरलेल्या टाइम स्लॉट मध्ये
वीज विकत घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने अत्यंत ऑर्गनाइज्ड आता हे सगळं सेक्टर झालेलं आहे आणि भारतीय लोकसंख्येच्या साधारण 5% लोकसंख्या ही या शेअर मार्केटमध्ये आलेली आहे. तर 140 कोटी जर का आपली भारतीय लोकसंख्या पकडली तर 5% म्हणजे 3.5 लाख डीमॅट अकाउंट आता सध्या भारतात उघडले गेलेले आहेत आणि यामध्ये आता सध्यात जास्त लोकप्रियता ट्रेडिंग मध्ये आलेली आहे ती विद्यार्थ्यांमध्ये आलेली आहे आणि गृहिणींमध्ये पण आहे. जे गृहिणी जे उच्च शिक्षित आहेत पण काही त्यांच्या घरगुती जबाबदाऱ्यांमुळे फुल टाइम नोकरी करू शकत नाही अशा गृहिणी शहरातल्या महानगरातल्या हे अगदी ट्रेडिंग मध्ये आहेत. ट्रेडिंग म्हणल्यापेक्षा इन्व्हेस्टिंग मध्ये आहेत आणि आता तर 11वी-12वी पासून अनेक मध्यमवर्गीय मुलं देखील आपल्या मोबाईलमध्ये स्मार्टफोन्समध्ये ट्रेडिंगचे ऍप्स डाउनलोड करून ट्रेडिंग देखील करत आहेत. पण ट्रेडिंग हा जरा रिस्की बिझनेस आहे तर त्याच्यात इतक्या लवकर जाऊया नको, त्याचा अभ्यास डिटेलमध्ये करावा लागतो. तर हे सगळं आता अत्यंत फिंगरटिप अवेलेबल आहे पण याच्यात आर्थिक जोखीम पण आहे. जर का आपल्याला माहिती नसेल, जर का आपल्याला त्याच्याबद्दलचा पुरेसा अभ्यास नसेल तर पैसा देखील आपला पटकन हे मार्केटमध्ये नुकसान होऊ शकतं. तेव्हा अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्या, अत्यंत माहिती घेऊन निर्णय घ्या आणि एक डिस्क्लेमर मला द्यावंच लागेल की शेअर मार्केट मधली इन्व्हेस्टमेंट ही खूप रिस्की असती. अभ्यास नाही केला तर तेव्हा व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित ठरवून निर्णय घ्या आणि आपला फायदा करा. थँक्यू. हॅपी इन्व्हेस्टिंग.